हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे पुरणपोळी। त्यासाठी आपण डाळ भिजवून घेतलेली होती 3-4 तास आणि आता कुकरमध्ये आपण याला शिजवून घेऊया। तर बघू शकता तुम्ही छान मी 7-8 शिट्ट्यांमध्ये छान मऊ शिजलेली आहे डाळ, कारण की मी आधीच 4-5 तास भिजवली असल्यामुळे छान शिजलेली आहे। तर या प्रकारे आपण शिजवून घेतली आहे। 8 शिट्ट्यांमध्ये छान शिजते ही डाळ। आता आपण चाळणीमध्ये बारीक करून घेऊया। अशा प्रकारे गरम गरम असतानाच बारीक करायची आहे, त्यामुळे लवकर बारीक होते। अशा प्रकारे एक ग्लास घेऊन किंवा काही तुम्ही स्मॅशरनी पण करू शकता, स्मॅश। अशा प्रकारे आपण डाळ पूर्णपणे बारीक करून घेऊया। आता आपली डाळ बारीक झालेली आहे। आता आपण यात साखर घातलेली आहे। तुम्ही गूळ पण घालू शकता, पण मी अर्धी साखर आणि अर्धी गूळ घातलेले आहे याच्यामध्ये। तर बघू शकता आपलं छान असं मेल्ट झालेलं आहे साखर आणि गूळ। तर या प्रकारे आपलं असं मिश्रण दिसत आहे। तर याला आपण छान शिजवून घेऊया। अर्धा तास तरी लागेल शिजवायला, कारण मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि आता वेलची पूड आणि थोडंसं जायफळ घातलेलं आहे आणि आपण छान आता शिजवून घेतलेलं आहे। तर आता आपण पुरणासाठी पारी करणार आहे। त्यासाठी कणिक घेतलेली आहे, त्यात थोडं मीठ चवीनुसार आणि हळद घातलेली आहे आणि तेल। आता छान अशा प्रकारे भिजवून घेऊया आणि असा घट्ट पण नाही म्हणता येईल, सैलसर गोळा भिजवून घेऊ। घट्ट भिजवल्यास ती कडक होण्याची शक्यता असते पुरणपोळी, म्हणून थोडं सैलच भिजवून घ्यायचं आहे। आणि आपण आता याला तेल लावून घेऊया। छान तेल लावून घेतलेलं आहे। आता थोडंसं पाणी घालून आपण 10-15 मिनिटांसाठी हे गोळा असंच झाकून ठेवूया। आता आपण पारी लाटून घेऊया। अशा प्रकारे पुरणाचा गोळा त्यात भरून पारीमध्ये अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तो आपण तिकडे गरम करायला ठेवलेला आहे। छान गरम होऊ द्यायचा तवा पण। आता आपण पुरणपोळी टाकून घेऊया तव्यावर आणि छान शेकून घेऊया। नंतर पलटवल्यानंतर तूप घालूया। अशा प्रकारे दोन्ही बाजूनी खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। तर आपली पुरणपोळी बनून तयार आहे। बघू शकता छान झालेला आहे पुरणपोळ्या। तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये। बाय।